के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी गाजर घेतलेत 1 किलो, छान धुवून घेतले। आता याचे आपलं वरचं साल काढून घेऊया। हे सगळे साल आहे ना, हे वरचे काढून घेऊया आणि किसून घेऊया। मी नंतर तुम्हाला बनवायच्या टायमाला दाखवते। मी साफ करून घेते। मी असे काड्या काढून घेतल्या मधल्या बघा, नाहीतर हे काड्या खाताना लागतात, म्हणून मी त्याला असं अर्धे 2-2, 3-3 तुकडे केलेत आणि असं किसून घेतले। हे दाखवते तुम्हाला। याच्यात मी किसून घेतले। एक किलो गाजर आहे, खूप सारा बनून जाणार। किसताना मी असे तुकडे केले होते 2-2, 3-3 आणि अशा काड्या काढून घेतल्या। आपण बनवायला घेऊया। आता आपण बनवायला घेऊया। घी टाकते मी। घी मध्ये आपण त्याला भाजून घेऊया गाजरला। एक किलो गाजर घेतले मी। घीमध्ये त्याचा जो कच्चापणा आहे ना सगळा भाजून घेऊया त्याला। तर मी याला गॅसला आहे ना कमी करते आणि याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवूया 2 मिनिटासाठी। याचे जे पाणी सुटेल ना ते आटून जाणार। फक्त 2 मिनिटं ठेवायचं आहे। बघूया 2 मिनिटं झाली। बघा किती सुगंध सुटला आहे आणि कलर बघा किती छान आलाय कलर। त्याच्यातली ती आपण किसतो ना त्याच्या आतमध्ये एक दांडी असते व्हाईट वाली, ती दांडी काढून टाकायची, काळी असते ती। बघा सगळं पाणी निघून गेलंय, आटून गेलंय, सुक्क झालंय एकदम। जवळनं दाखवते मी तुम्हाला। बिलकुल पाणी नाही दिसतंय। हे बघा सगळं सुकून गेलंय आणि कलर बघा किती छान आलाय। थोडंसं 2 मिनिटं झाकून ठेवलं ना गाजरला छान कलर येतो। तर गाजर आपलं छान शिजलंय। आता याच्यात टाकूया आपण मी इलायची अशी फोडून घेतली आणि असंच टाकून देऊया। अख्खी 5-6 इलायची घेतली मी। याच्या सोबतच सुगंध येणं छान। आता 3 वाट्या साखर घेतली मी। ही छोटी वाटी आहे माझ्याकडे, या 3 वाट्या घेतल्या। गोड तुमच्या हिशोबाने बनवू शकता। आता ही साखर घालते मी, एकदम परफेक्ट गोड होणार आहे। इलायचीचा बघा काय सुगंध आला छान पैकी, वाह। हे डोळ्यासाठी, आपल्या जुड्या हाताच्या हात पायसाठी छान आहे, डोक्यासाठी, मेन तर डोळ्यांसाठी खूप छान आहे। हे खाल्लं ना याच्याने चष्मा निघून जातो, चष्मा राहत नाही। मला पण चष्मा आहे, पण थंडीमध्ये बनवते मी गाजरचा हलवा। पहिले ब्लॉग पण नाही बनवायची ना, त्याच्या आधी पण मी बनवायची।
आता याच्यात आपण टाकूया दूध. आता हे दूध माझं उकळलेलंच दूध आहे, गरम केलं होतं. आता दूध टाकते. थोडीशी मलाई आहे त्याच्यात. नुसती मलाई पण टाकली ना, मलाईमध्ये पण छान बनतो गाजरचा हलवा. दुधाची मलाई आपण घीसाठी काढून ठेवते ना, त्याच्यासाठी पण छान बनतो. आता माझ्याकडे मलाई जास्त नाही होती. हे आपलं म्हशीचं दूध आहे. आता याला आपण याच्यात छानपैकी शिजू देऊया 5 मिनिटं. मला वाटतं थोडंसं दूध टाकते मी अजून. साखरचं पण पाणी सुटणार आहे. मी अर्धा लिटर दूध टाकलंय. एकदा मिक्स करून देऊया. अर्धा झाकण ठेवून शिजवायचं आहे आपल्याला. उकळून गेलं तर खाली पळून जाणार सगळं. एकदा चेक करून घेते परत. मध्ये मध्ये चेक करत राहायचं. छान असा सुगंध सुटलाय. आता मी काजू आणि बदाम घेतलेत, हे टाकून देते याच्यातच. थोडेसे मनुका आणि मगच बी टाकली आहे व्हाईटवाली. मिक्स करून घेऊया. आपले मनुका आहेत ना, छान फुगून येतील वरती. आता बारीक गॅसवर छानपैकी याला शिजू देऊया. गाजरच्या आतमध्ये दूध आणि साखर जायला पाहिजे, तेव्हा तो गाजरचा हलवा छान लागतो. फास्ट गॅसवर नाही करायचे आपल्याला. आता याला थोडा टाइम लागणार शिजायला. तर आपण झाकण ठेवूया, अर्धच झाकण ठेवूया. 5 मिनिटं राहू देऊया परत. 5 मिनिटं झालंय, बघूया. पाणी आटलंय, थोडंसं आहे दूध. साखरचं पण पाणी सुटलं नाही बघा, अजून आहे. याला बारीक गॅसवर शिजवायचं, तेव्हा ते गाजर पण शिजतं आणि खायला पण चव लागतं. आता थोडंसं पाणी आहे ना, आपण याच्यातच हे टाकून देऊया. मावा 100 ग्राम मावा घेतला आहे मी, तो टाकते. चुरून घेतला आहे असा. चांगलं कालवून घेऊया. या टायमाला तुम्ही बघू शकता, गोड कमी जास्त असेल ना तर साखर टाकू शकता थोडं पाणी असताना. आता याला झाकण नाही ठेवायचं. आता आपल्याला बिना झाकणचं शिजवायचं आहे, जोपर्यंत ते पाणी पूर्ण आटत नाही तो. असं मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे आपल्याला, खाली चिटकणार नाही म्हणून. इथे साईडला मी मेथीची भाजी बनवते. दोन्ही काम होत आहेत माझे. माझ्याकडे मेथीची भाजी 1 दिवस आड असतेच. पालेभाज्या कुठल्या पण पालेभाज्या 1 दिवस आड असतेच. तुम्हाला पण मी दाखवली आहे. आता याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आपल्याला. कलर बघा माझा
मी बिलकुल कलर वापरला नाही आहे. बिना कलरचा गाजरचा हलवा बनवते मी. 2 चमचा घी टाकलंय मी. आपला हलवा आहे ना रेडी झालाय. हे बघा किती सुंदर झालाय. कलर बघा तुम्ही. कलर बघशान तर तुम्ही बोलशान ते खरंच तुम्ही कलर वापरला असेल. अजिबात कलर वापरला नाही मी. एक टीप दिली मी तुम्हाला. थोडंसं झाकण ठेवून आणि वाफवून घ्यायचं, त्याला आपोआप कलर येतो. आता मी याच्यात आहे ना टेस्टसाठी चिमूटभर मीठ घालते, म्हणजे त्याचा स्वाद दुगना तिगना होऊन जातो. चिमूटभर घातलंय फक्त. गोड पदार्थ बनवलं की त्याच्यात मीठ घातलं की त्याचा स्वाद वाढून जातो आणि छान लागतं. जास्त नाही घालायचं आपल्याला, फक्त जीव मारापर्यंत. बोलतात ना सगळे, जीवाला तसंच भेटते म्हणून. बस झालंय आपला हलवा रेडी. पाणी पण सगळं आटून गेलं, पाणी बिलकुल नाही आहे. सुक्का झालाय, एकदम छान झालाय. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल साईडला भाजी ठेवली आहे मी. हलवा बघा घी सुटले. आता घी सुटले, त्याला घी टाकलं होतं ना मी. आता घी सुटायला आलं. पाणी सगळं शोषून घेतले. पाऊण तास लागला मला बरोबर. तुम्हाला आवडलं असेल नक्की ट्राय करा तुम्ही पण, आणि कमेंटमध्ये सांगा.